नमस्कार मंडळी, मी प्रेरणा. मी छान असा आज बेसनचा पोळा तयार करणार आहे. तसं मी बारीक चिरलेला कांदा, मिरची, लसूण घेतलेले आहे. त्याला थोडंसं मी चिरून त्यामध्ये हळद, गरम मसाला, साधा मसाला, मीठ, कोथिंबीर टाकून छान असं परत एकदा थोडंसं चुरलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये मी बेसन टाकलेलं आहे. बेसनला सुद्धा त्यासोबत नुसतंच बिना पाण्याचं थोडंसं असं चुरलेलं आहे. त्याच्यानंतर थोडंसं मी त्यामध्ये पाणी टाकून जाडही नाही आणि एकदम पातळही नाही असं एक बॅटर तयार केलेलं आहे. आणि त्यानंतर एक तवा गरम करून त्यामध्ये तेल टाकलेलं आहे. नंतर बेसन टाकलेलं आहे. असं गोल असं छानपैकी तयार केलेला आहे बेसनचा पोळा. त्यानंतर झाकण ठेवलेलं आहे त्याच्यावरती. थोड्या टायमाने झाकण काढून त्याच्या बाजूला थोडंसं तेल टाकलेलं आहे, म्हणजे ते थोडंसं क्रंची होईल. जसं पलटी करायचा आपण तो बेसनचा पोळा, तर दोन्ही साईडून चांगलं शिजवायचं आणि मग तुम्ही डाळ, भात आणि बेसनचा पोळा असं एन्जॉय करायचा.